राज्यभरातील जनतेसाठी आजचा दिवस खरोखर आनंदाचा आहे. आपले अजितदादा सुखरूप बारामतीत पोहोचले आणि लोकांना तर विश्वासच बसेना. आपले अजितदादा जिवंत आणि दादांनी केलं मोठं कमबॅक. बारामती एअरपोर्टवर एक विमान लँड होतं. सगळे नेहमीप्रमाणे बघत होते, पण अचानक त्या विमानातून दादा बाहेर येतात आणि क्षणभर सगळे थक्क होतात. काहींना धक्का बसतो, काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, तर काही जण अक्षरशः जागच्या जागी थिजून बघतच राहतात. दादा पुढे येतात, कार्यकर्त्यांच्या दिशेने चालत येतात आणि हसत म्हणतात, अरे त्या दिवशी मी त्या विमानात नव्हतो, अरे बाबांनो मी परदेशात गेलतो. आणि बस एकच जल्लोष. घोषणांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, संपूर्ण परिसर दणाणून जातो. हे सगळं स्वप्न नाही, अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे. आणि आता म्हणे ती इच्छा सत्यात उतरतीये. दादांचा खतरनाक कमबॅक होणार आणि त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, अर्धवट सोडू नका. आपले दादा जरी आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांचे विचार आजही आपल्यामध्ये आहेत. कर्तव्यदक्ष, कामाशी एकनिष्ठ आणि राज्यासाठी झटणारे दादा. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील जनता अक्षरशः पोरकी झाली होती. आता मात्र चर्चा रंगल्या आहेत. दादांचा घातपात झाला का? रोहित पवारांनीही अलीकडे काही आरोप केले. कारण काही दिवसांपूर्वीच दादा म्हणाले होते, माझ्याकडे काही मोठ्या लोकांचे घोटाळे आहेत, ते मी उघडे करणार आहे. मग काही लोकांना त्याचा धाक होता का? हा प्रश्न अनेकांना पडतोय. अजितदादा पवार म्हणजे असा नेता ज्यांनी विरोधक आणि सत्ताधारी दोघांसोबतही काम केलं. ते भाजपसोबत गेले, काही मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. काही मोठ्या घोटाळ्यांची माहिती दादांना मिळाली होती का? मध्यंतरी एका फाईलचीही चर्चा होती. त्या फाईलमध्ये मोठ्या नेत्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, गुपित माहिती होती असं बोललं जात होतं. काही जण म्हणाले ही फाईल बारामतीला आणत असताना अपघात झाला. काही म्हणाले या फाईलमुळेच दादांना टार्गेट करण्यात आलं. खरं काय, अफवा काय? हे समजून घेण्याआधी व्हिडिओला एकदा लाईक करा आणि शेवटपर्यंत बघत रहा. रोहित पवारांनी असंही म्हटलं, अलीकडच्या काळात दादा थोडे अस्वस्थ झाले होते. त्यांनी काही सवयी बदलल्या होत्या. पाण्याची काचेची बाटली वापरणं, विमानाबाबत सावध राहणं. एका जवळच्या मित्राला तर स्वतःचं विमान विकत घ्या असाही सल्ला दिला होता. मग दादांच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यांना काहीतरी धोका जाणवत होता का? हा प्रश्न आजही महाराष्ट्राला पडतोय. अजितदादा म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व. शरद पवारांच्या हाताखाली तयार झालेले, राजकारणाचे अनेक डाव शिकलेले, स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली. शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळा झाला तरी दादांनी स्वतःचा मार्ग निवडला. भाजप शिवसेनेसह सत्तेत गेले आणि निर्णय योग्य ठरवून दाखवला. सुरुवातीला लोकांनी विरोध केला, पण दादांनी जनतेत जाऊन काम केलं आणि जनतेने त्यांना स्वीकारलं. दादा स्वतः किंग म्हणून उभे राहिले. तरीही सत्तेत असूनही दादा अस्वस्थ का होते? कारण अलीकडेच त्यांनी शरद पवार गटाशी जवळीक वाढवली होती. विलगीकरणासाठी 14 बैठक्या झाल्या होत्या असं बोललं जातं. दादा वारंवार म्हणत होते, काही करा, पवार साहेबांना तयार करा, आपण परत एकत्र येऊ, पुन्हा एकत्र लढू, पक्ष मोठा करू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी दादांची इच्छा होती असं सांगितलं जातं. पण आता काही जण म्हणतात दादांनी असा प्रस्ताव दिलाच नव्हता. मग खरं कोणाचं? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे लोक राष्ट्रवादीला संपवतील का की पुन्हा उभं करतील? तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. दादा जिवंत, पुरावा भेटल्याच्या चर्चा. 6वी बॉडी, 8:37 झालेला कॉल आणि तो मेसेज. 1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतात. 12 जानेवारीचे विलिनीकरण नको, त्याच लोकांना अजित पवारही नको होते. पवारांची घाई अंगलट आली, नाहीतर आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असता. नेमकं घडलंय का? विमानात 6 जण होते तर 5 जणांची बॉडी कशी मिळाली? 8:45 हा अपघात झाला. 8:37 फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकाऱ्यासोबत बोलत होते. तो मेसेज व्हायरल होतोय की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतोय. काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत. काही लोक म्हणतात नाही, हा घातपात नाही तर हा अपघात आहे. चर्चा
शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येत आहेत. राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या गेल्यात. अमोल मिटकरी यांनी अजून एक नवीन खुलासा केला. अजित पवार ज्या विमानात होते त्यात अपघाताच्या वेळी कुणीतरी 6वा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होता असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती देण्यात आलेली नाहीये. गेल्या काही दिवसात समोर आलेले दावे, विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यामुळे या प्रकरणाला आता एका मिस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर आतापर्यंत कोणकोणते दावे करण्यात आलेत समजून घ्या. दावा 1. सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात 6 जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचंही वृत्त आलं. दावा क्रमांक 2. काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली. एकूण 6 जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात 5 जणांचे मृतदेह हाती लागली. दावा क्रमांक 3. अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय. पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला परंतु रनवेच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळले. परंतु अपघाताच्या सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय. याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता हे यातून स्पष्ट होतंय. दावा क्रमांक 4. अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा. परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा करण्यात आलाय. घड्याळ घटनास्थळी नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितलंय तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात घड्याळ होतं. दावा क्रमांक 5. अपघातात अजित पवार यांची मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची व्यक्त केलेली शंका आणि लगेचच पवारांनी घातपात नाही तर अपघात असल्याची दिलेली माहिती. दावा क्रमांक 6. ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताना तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन देऊन हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नका असं सांगितलंय. दावा क्रमांक 7. राजेश टोपे यांनी 7:30 वाजताच आपल्याला अपघाताची माहिती मिळाल्याचा केलेला दावा. दावा क्रमांक 8. अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याचं एक कॉल रेकॉर्डिंग अजित पवारांचे समर्थक श्रीजित पवार यांनी दाखवली. जर 8:37 पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना 7:30 वाजता अपघाताची बातमी कोणी दिली. आता राजेश टोपे यांनी आपल्याकडून चुकीने वेळेचा टायमिंग सांगितला गेला असल्याचं म्हटलं गेलंय. दावा क्रमांक 9. एका सरपंचांनी स्टेटमेंट केलंय की विमानातून मी कुणाला तरी खाली पडताना पाहिलंय. दावा क्रमांक 10. विमानाचे इंजिन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते.